नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे. मन जर स्वस्थ असेल, तंदुरुस्त असेल तर आपलं शरीरसुद्धा स्वस्थ राहणार आहे, सुदृढ राहणार आहे. आणि म्हणूनच मनातली सगळी नकारात्मकता दूर करण्यासाठी, मनातला स्ट्रेस दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो असे वेगवेगळे विषय आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतील, कॅटेगरी वाईज व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि आज जे आपण बोलणार आहोत, आपला विषय आहे मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन हे एक टेक्निक आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठीचं, ज्याच्यामध्ये कुठलीही मॅजिक नाही आहे, जादू नाही आहे. त्याच्यामध्ये एक मानसिकता आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि आपल्या विचारांमध्ये जी ताकद आहे त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यावरती आधारित ते तत्व आहे. त्यामुळे मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण एखादी मनामध्ये इच्छा प्रबळ ठेवणं, त्या इच्छेवरती विश्वास ठेवणं, त्याच्यावरती कुठलीही शंका न घेणं आणि त्या इच्छेला अनुरूप प्रयत्न करणं. म्हणजे जे काही मनातली चांगली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न विश्वासाने आणि श्रद्धेने करत राहणं, चिकाटीने करत राहणं. आणि त्याच जोडीला त्याच्यासाठी असणारं डेस्परेशन जे आहे ते दूर करणं. डेस्परेशन म्हणजे एखादी गोष्ट कधी होईल का नाही, आणि मग नाही झाली तर काय, आणि मग त्याच्याशी जी अनावश्यक जी अटॅचमेंट असते ती दूर करणं. तर ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जे काही मनामध्ये असेल ती गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये घडवून आणण्यासाठी खूप मदत करते. म्हणूनच आपल्याला ते योग्य पद्धतीने करणं हे गरजेचं आहे. म्हणजे खूपदा लोक असं म्हणतात की खरंच मनात येईल ते खरं आयुष्यामध्ये होईल का? तर नक्की होईल. फक्त मी म्हटलं तसं काही गोष्टी आपल्याला त्याच्यासाठी लक्षात ठेवून आवर्जून त्या करणं गरजेचं आहे. जी कुठली चांगली गोष्ट आयुष्यामध्ये तुमच्या घडवून आणायची आहे तुम्हाला, ती गोष्ट मनामध्ये सतत ठेवणं, ती दिवसातून काही वेळेला, सकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला, झोपायच्या आधी आणि झोपेतून उठल्यानंतर सकाळी लिहून काढण्यानंतर, किंवा एक 5 मिनटं शांत बसून डोळे बंद करून ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी आहे आणि ती आल्यानंतर आपल्याला किती छान वाटतंय, किंवा त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात किती चांगले बदल झालेले आहेत हे फील करणं, ही एक गोष्ट आहे, हेही एक टेक्निक आहे. किंवा स्क्रिप्टिंग ज्याला आपण म्हणतो, की ते लिहून काढणं, की ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडते आहे आणि त्याच्याबद्दल मी निसर्गाचे किंवा देवाचे किंवा ब्रह्मांडाचे मी आभार मानतोय किंवा मानते, ही भावना मनामध्ये ठेवणं आणि त्याच्यासाठीची पॉझिटिव्हिटी ठेवणं, हे आपण लिहून सुद्धा करू शकतो. किंवा मग डोळे बंद करून ते काल्पनिक दृश्य डोळ्यासमोर आणणं, मात्र ते ॲक्च्युअल आपल्या आयुष्यात तसंच होतंय, घडतंय हे मनामध्ये घोळवत राहणं, हे ह्या टेक्निक्सच्या द्वारे आपण मॅनिफेस्टेशन करतो. म्हणजेच जे काही चांगलं आपल्याला हवं आहे, मग ते एखादं यश असू शकतं, एखादं नातं, चांगलं नातं आपल्या आयुष्यामध्ये यावं आपल्याला असं वाटत असेल, आपल्याला एका नवीन कामाची सुरुवात करायची आहे ते असू शकतं, किंवा कुठलीही चांगली गोष्ट जी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणायची, सवयींमधले बदल असू शकतात, स्वतःच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळण्यासाठीच्या काही घटना असू शकतात. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मॅनिफेस्ट करायच्या, त्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हव्या आहेत आणि ज्या आत्ता आपण मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करतोय. पण कुठेतरी आपल्याला एक पॉझिटिव्हिटीची गरज आहे, एका ताकदीची गरज आहे आपल्याला असं वाटतंय, तेव्हा आपण जरूर अशा पद्धतींचा वापर करावा. जे आपण म्हटलं की स्क्रिप्टिंग आहे ते करून, किंवा लिहून काढून, किंवा जे व्हिज्युअलायझेशन आहे डोळे बंद करून आपल्याला ती परिस्थिती आपल्या आयुष्यात ॲक्च्युअल आहे असं आपल्याला फील करून ते स्वतःला सांगायचं आहे. आता जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं, हे काही मॅजिक नाही आहे किंवा काहीतरी असं जादुई तंत्र पण नाही आहे. याच्यामध्ये जी सायकोलॉजी आहे किंवा जे मानसशास्त्र जे आहे ते समजून घेण्यासारखं असं आहे की एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा मनात ठेवता, पॉझिटिव्ह चांगली गोष्ट, तेव्हा त्या विचारांमधून जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात, त्याच्यामुळे तुमची जी ऊर्जा जी आहे किंवा जी एनर्जीची लेवल आहे ती वाढते, पॉझिटिव्ह एनर्जीची लेवल वाढते, तुमची प्रेरणा वाढते. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करताय आणि रोज रोज तुम्ही ती स्वतःला सांगताय किंवा लिहून काढताय, तेव्हा तुम्ही स्वतःला कुठेतरी नकळतपणे संदेश देत असता की ती गोष्ट मला हवी आणि त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचेत.
मग ती जी मोटिवेशन आहे, ती जी प्रेरणा आहे की त्या दृष्टीने आपल्याला जे आपल्याला 2 वर्षानंतर हवं आहे, 4 वर्षानंतर हवं आहे, त्याच्यासाठी आपल्याला आज काय करावं लागणार आहे याची आठवण आपल्याला ते मॅनिफेस्टेशन करून देतं किंवा त्याच्यासाठी आपल्याला ते प्रेरित करतं की हो, मला ते मिळवायचं आहे ना, तर मग मला अमुक अमुक गोष्टी आज आणि आत्ता करणं गरजेचं आहे. त्यामुळे सतत आपल्या ध्येयाकडे आपलं लक्ष जातं, आपल्या प्रयत्नांकडे आपलं लक्ष जातं, आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राहायला, प्रयत्नांमध्ये चिकाटी राहायला मदत राहते. आपण त्या दृष्टीने सतत पॉझिटिव्ह राहतो की ते होईल की नाही, होईल की नाही अशी धाकधूक राहत नाही तिथे किंवा तिथे सतत ते जे मगाशी मी म्हटलं डेस्परेशन जे असतं की नाही ते व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर काही खरं नाही, हेही काही राहत नाही. किंवा डाऊट्स जे असतात, सेल्फ डाऊट्स, स्वतःवरती शंका, त्याही तिथे नसतात. त्यामुळे सगळ्याच बाजूने इथे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि चांगलं वातावरण तयार होतं आणि त्याच्यामुळे आपोआपच जेव्हा चांगली ऊर्जा, चांगलं वातावरण असतं तेव्हा चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये आणण्यासाठी, खेचून आणण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला ते उपयोगी पडतं. त्यामुळे मॅनिफेस्टेशनचा उपयोग अशा सगळ्या लोकांनी करावा ज्यांना आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणायचे आहेत आणि जे स्वतःवरती विश्वास ठेवायला तयार आहे, स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवायला तयार आहेत. कुठलीही घाई गडबड न करता, कुठलेही सारखं सतत हे व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे असा अट्टाहास न धरता शांतपणाने आपल्या आयुष्यात त्या गोष्टी आकर्षित कराव्याशा वाटतात. पेशन्स ठेवून, संयम ठेवून, तर अशांनी त्याचा जरूर वापर करावा आणि त्याचा फायदा घ्यावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहावी याच्यासाठी व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.